एकतर केशवजी हे विसरले असतील की 2019 ची उद्धवजी मुख्यमंत्री बनण्याच्या आधी देवेंद्रजी फडणवीस यांनी सकाळी 4 वाजता अजितदादाबरोबर जाऊन शपथविधी केला होता। हे मला वाटतं केशवजी उपाध्ये विसरले असतील। उद्धवजीचं नंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर गेले। सगळ्यात आधी सकाळी 4 वाजता भल्या पहाटे अजितदादांबरोबर शपथविधी देवेंद्रजी फडणवीस यांनी केला होता। ज्या अजितदादांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी ट्रकभर पुरावे 17,000 कोटीच्या भ्रष्टाचाराचे घेऊन गेले होते आणि तुमच्या चॅनलवर तुम्ही पण होते। त्याला देवेंद्रजी म्हणले होते अजितदादा चक्की पिसिंग पिसिंग पिसिंग। आता त्यांनी अजितदादाबरोबर केलं किसिंग किसिंग किसिंग। ही कुठली नैतिकता होती? आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं की ही नैतिकता कोणी सोडली होती? स्वतःचं ठेवायचं झाकून, दुसऱ्याचं वागायचं वाकून। मुक्तिमय ती काश्मीरची मुख्यमंत्री केली भारतीय जनता पार्टीच्या सपोर्टवर। ती जी आहे मुक्तिमय मुदा काय ती काय फार मोठी लागून गेलेली आहे? तिच्याबरोबर भारतीय जनता पार्टी जाती। नितीश कुमार काय म्हटले होते? संघमुक्त भारत, हे नितीश कुमार म्हटले होते। ह्या नितीश कुमारांची भूमिका नरेंद्र मोदी साहेबांच्या विषयी काय नितीश कुमारांची भूमिका होती? आपण दोघेच केशवजी, त्यामुळे माझ्यानंतर तुम्हालाच बोलायचं, त्यामुळे हात वर करायची गरजच नाही। माझं संपलं की तुम्हीच आहे। त्यामुळे नितीश कुमारांची काय नरेंद्र मोदींच्या विषयी भूमिका होती वाटतं ही पण आपण बघितली पाहिजे। आता राजसाहेब कसे गेले, काय गेले, कसे आले, हे सगळे मुद्दे आहेत। असं असताना आता जे केशवजी बोलले की दर मंगळवारी भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात मोठे प्रवेशाचे कार्यक्रम होत असतात, कारण मी तिथेच राहतो समोर मुंबईत। परंतु भारतीय जनता पार्टीचे मंत्री या लोकांना कसं प्रेशर करतात, काय प्रलोभनं देतात, याचे रेकॉर्डिंग माझ्याकडे आहेत। या कार्यकर्ते कोणी लगे उठलं लगे भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात आलं मला प्रवेश करा असं म्हणत नसतात। असं कोणी उठलं चला आता भारतीय जनता पार्टीचा मंगळवारी 12 वाजता प्रवेश आहे, भारतीय जनता पार्टीनं जसं शॉपचा टाइम असतो ना 7 ते 5 उघडं, 10 ते 5 उघडं, तसा मंगळवारी प्रवेशाचा वेळ असं दुकान उघडं ठेवलेलं आहे। कोणी स्वतःहून तिथं जायचं आणि माझा प्रवेश करा असं म्हणत नसतं। भारतीय जनता पार्टीचे आमदार, भारतीय जनता पार्टीचे मंत्री, भारतीय जनता पार्टीचे भारतीय जनता पार्टीचे खासदार काय काय बाकीच्या पक्षातल्या लोकांना प्रलोभनं दाखवतात, प्रलोभनाला नाही बोललं तर दम कसे मारतात, प्रशासनाची यंत्रणा, पोलिसाची यंत्रणा त्याच्याविरुद्ध कशा पद्धतीनं वापरतात, याचे शेकडो उदाहरणं माझ्याकडे आहेत।